नवीन नवीन अशा वस्तू आलेल्या आहेत मार्केटमध्ये की त्याची कल्पना नसते। आणि आज प्लंबिंग हा व्यवसाय वास्तूशी जोडलेला आहे की घरात जर तुमचं प्लंबिंग सुंदर आणि स्वच्छ असेल तर नक्कीच त्या घरातली रोगराई कमी असेल। मी तुम्हाला असे बरेचसे उदाहरण देऊ शकतो की आम्ही एक गाव, त्या गावातलं ते दूषित पाणी, तर मालेगाव सारख्या शहरात जेव्हा आम्ही गेलो कार्यक्रमासाठी आणि एक बंगलाधारक होता, त्याच्या शेजारीच एक अपार्टमेंट तयार झालं, तर त्या बंगलाधारकाला पूर्वी बोरवेलला पाणी येत नव्हतं, तिथं भूमिगत गटर योजना झालेली नाही। आणि कालांतराने असं झालं की भूमिगत गटर योजना न झाल्या कारणाने त्यांनी 6 फूट बाय 6 फुटाचं सोकपीट बनवलं आणि योगायोगाने 10 फुटावरती ती बोरवेल होती आणि ते सोकपीटचं पाणी सरळ त्या बोरवेल मध्ये गेलं आणि बोरवेलचा उपसा हा वाढला। जी बोरवेल 15 मिनिटं चालत होती ती 2-2 तास चालायला लागली। तर त्यांनी सांगितलं, सर असा काय चमत्कार झाला म्हणे आमच्या बोरवेलचा की ती 2-2 तास चालायला लागली। तर मग आम्ही प्रॅक्टिकल त्या ठिकाणी गेलो मित्रांनो, तर पाहतो शेजारी मोठं अपार्टमेंट होतं आणि अपार्टमेंटच्या टॉयलेट बाथरूमचं पाणी त्या बोरवेल मध्ये उतरत होतं आणि ते बोरवेलचं पाणी शेजारचा बंगलाधारक वापरत होता। सर म्हटले पाणी तुम्ही एकदा टेस्ट करा। जेव्हा ते पाणी टेस्ट करायला गेले तर त्याची ती दुर्गंधी आणि ते सर म्हणे हे तर टॉयलेट बाथरूमचं, तर असं न करता हार्वेस्टिंग करताना सुद्धा तुम्ही विचार करा किमान 40 फुटाचा बोरवेल आणि हार्वेस्टिंगच्या खड्ड्याचा अंतर हा पाहिजे। आणि जिथं खरोखर ड्रेनेज सिस्टीम असेल त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमचं पाणी हे तुम्ही ड्रेनेजला जोडा आणि पावसाळ्याचं जे रेन वॉटरचं पाणी हे किमान तुम्ही 200 फूट पॅरलल बोरवेल करून त्या बोरवेल मध्ये सोडा आणि दुसऱ्या बोरवेलने ते पाणी तुम्हाला मिळणार नाही ही गॅरंटी मी देतो। परंतु मित्रांनो, तुमच्यापासून 10 पावलावरती जर एखादा कोणाचा बंगला असेल किंवा काही, त्याला सुरेख पाणी मिळेल आणि ते सुरेख पाणी भविष्यातल्या पिढीला आज आपण कुबेरला हात लावत आलेलो आहे। मी तर तसं वास्तविक पाहता मी हे बोलणं पण चुकीचं आहे की कारण मी कुबेरच्या ठिकाणी जन्म घेतला, कुबेरच्या ठिकाणी राहतोय की आमच्या नाशिक शहरात पाण्याची पातळी फक्त 6 फुटावर होती। मी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्या टायमाला 6 फुटावरची पातळी आज नाशिक सारख्या शहरात 100 फुटाला पोहोचली। तर ह्या बाकी ठिकाणची काय अवस्था असेल, कारण भूदल मध्ये जोपर्यंत आपण पाणी टाकत नाही, आमचं माध्यम एवढंच आहे की प्लंबिंग करत असताना, आपला व्यवसाय चालवत असताना समाजाला पण आपल्यापासून काही व्यथा होणार नाही याची पण आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे।